ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सदा त्वयि सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद् भागवत सत्संग आणि पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं होतं की भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करता आणि सृष्टीची रचना करत असताना त्यांनी त्या ठिकाणी भगवान रुद्रांना उत्पन्न केलं आणि भगवान रुद्र जेव्हा म्हणजे ते रडायला लागले, छोटं बाळ होतं घामापासून, तर त्यांनी रडायला सुरुवात केली म्हणून त्यांना म्हटले काय, मा रुद म्हणजे रडू नको, रुदन करणं म्हणजे रडणं, संस्कृतमध्ये रुदन म्हणतात. तर मग ते रडत होते, रुद मा रुद रडू नको त्यांना असं म्हटल्यामुळे त्यांचं नाव पडलं रुद्र. आणि जेव्हा त्यांना ब्रह्मदेवाने आज्ञा दिली, काय आज्ञा दिली की म्हटले की तुम्ही जाऊन काय करा, या संसाराची या सृष्टीची रचना करायला सुरुवात करा. अशा प्रकारे आज्ञा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी रुद्र निघाले, सृष्टी रचना करण्याकरता गेले. परंतु त्यांनी सृष्टी रचली आणि काय रचलं, त्यांच्यासारखेच म्हणजे त्यांचे रुद्रांचे पुत्र संतान काय असेल, तर मग त्यांनी बनवलं पिशाच भूत आदी जे काही वेताळ, अशा प्रकारे सृष्टी त्यांनी रचली. आणि त्यांनी बनवलेलं जे होतं त्यांनी सुरुवात काय केली, ब्रह्मदेवाने बाकीचेच बनवलं होतं त्याला खायला सुरुवात केली. कारण ब्रह्मदेवाने प्राणी बनवले होते, झाडं बनवले होते, सगळं बनवलेलं होतं. आणि रुद्रांचे जे संतान होते त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाने बनवलेल्या सगळ्याला खायला सुरुवात केली. मग ब्रह्मदेव म्हटले की महाराज हे तर फार उलट झालं, मग सृष्टी रचना व्हायच्या ऐवजी सृष्टी
सृष्टी खूप अत्यंत विचित्र प्रकारची होऊन जाईल असं व्हायला नको, म्हणून तुम्ही काय करा आता महाराज, तुम्ही सृष्टी रचना करायचं, आता शांत व्हा, बंद करा, सृष्टी काय रचू नका. काय करायचं मग? तेव्हा ब्रह्मदेवाने आज्ञा दिली की हे बघा, तपस्या एक अशी गोष्ट आहे ज्याच्याद्वारे सगळं काही माणसाला साध्य आहे. प्रत्येक गोष्ट कोणतीही असू द्या, तपस्येच्या द्वारे त्याला ती मिळू शकते. तुम्ही तपस्या करा. तर तपस्या करण्याची आज्ञा दिली ब्रह्मदेवाने. आज्ञा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी रुद्र भगवान गेले आणि तपस्या करायला लागले, वनामध्ये जाऊन बसले. आता याच्यानंतर ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की करायचं काय, कारण की एवढं केलं मी आतापर्यंत, कशानेच काही झालं नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने ध्यान केलं आणि त्यांचे त्या ध्यानाच्या माध्यमातून 10 मानसपुत्र तयार झाले, उत्पन्न झाले. 10 मानसपुत्र. तर ते कोणते कोणते आहेत अशा प्रकारे जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्या ठिकाणी सांगतात की 10 मानसपुत्र, त्याच्यामध्ये नारदजी महाराज आहेत. बघा, नारदजी जे आहेत ते ब्रह्मपुत्र आहेत ना, ब्रह्मदेवाचे पुत्र. तर ते कसे आहेत, तर ते मानसपुत्र आहेत. कुठून उत्पन्न झाले, तर त्यासाठी सांगतात की नारदजी महाराज जे आहेत ब्रह्मदेवाच्या मांडीवरून उत्पन्न झाले, म्हणजे मांडीतून उत्पन्न झाले, अशा प्रकारे ते नारदजी आहेत. त्यानंतर दुसरे संतान म्हटले दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापती जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या अंगठ्यामधून उत्पन्न झाले. यानंतर सांगितले की वसिष्ठ जे आहेत, वसिष्ठ ऋषी, ते ब्रह्मदेवाच्या प्राणातून उत्पन्न झाले. त्यानंतर भृगु जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या त्वचेतून उत्पन्न झाले. यानंतर क्रतु ऋषी जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या हातातून उत्पन्न झाले. यानंतर सांगितले पुलह नामक ज्यांचे जे संतान आहे ते पुलह जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या नाभीतून म्हणजे बेंबीतून उत्पन्न झाले. यानंतर सांगितले ब्रह्मदेवाच्या कानामधून पुलस्त्य ऋषी आले, कानातून उत्पन्न झाले. यानंतर अंगिरा ऋषी जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या मुखामधून आले, तोंडामधून आले. यानंतर सांगितले ब्रह्मदेवाच्या नेत्रामधून अत्री ऋषी आले, डोळ्यामधून अत्री ऋषी आले. आणि ब्रह्मदेवाच्या मनामधून त्या ठिकाणी मरीची उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे ब्रह्मदेवाचे 10 मानसपुत्र उत्पन्न झाले आहेत. यानंतर आता परत पुढे यांनी संतान उत्पन्न करण्याचं काम सुरू ठेवलं. त्याच्यामध्ये त्यांनी ब्रह्मदेवाच्या उजव्या छातीतून म्हणजे उजव्या स्तनातून त्या ठिकाणी धर्म उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाच्या उजव्या छातीतून धर्म उत्पन्न झाले. धर्मांचा विवाह झाला मूर्ती सोबत आणि त्या ठिकाणी धर्म आणि मूर्ती यांच्या घरी साक्षात नारायण त्या ठिकाणी अवतार घेऊन आले. मूर्तीच्या घरी म्हणजे धर्माच्या घरी नारायण आले आणि ते नारायण जे अवतार घेऊन आले त्यांच्या पाठीपासून अधर्म उत्पन्न झाला, त्यांच्या पाठीमधून अधर्म उत्पन्न झाला आणि त्याच अधर्मापासून मृत्यू तयार झाला. कारण अधर्म काय आहे, अधर्म नाश करतो, प्रत्येक गोष्टीचा नाश करतो. मग प्राणी उत्पन्न होत आहेत परंतु त्याचा मृत्यू सुद्धा निश्चित असतो. मग त्या मृत्यूला उत्पन्न करण्याकरता पाठीमधून मग त्या ठिकाणी अधर्म पाठीमधून परमात्म्याच्या निघाला आणि त्या अधर्मापासून मृत्यूचा उत्पत्ती झालेली आहे. अशा प्रकारे ही उत्पत्ती झाली. याच्यानंतर सांगितले ब्रह्मदेवाच्या हृदयामधून काय उत्पन्न झालं म्हणतात, काम क्रोध लोभ आदी जे आहेत ना बघा. कारण फक्त एवढेच बनवले, त्याच्यामध्ये जर प्रवृत्ती बनवली नाही तर सृष्टी चालणार नाही. त्याच्याकरता आता प्रवृत्ती बनवतात. तर ब्रह्मदेवाच्या हृदयामधून त्या ठिकाणी काम उत्पन्न झाला. दोन्ही भुवयामधून क्रोध उत्पन्न झाला. ब्रह्मदेवाच्या दोन्ही भुवया, म्हणून तर आपण नाही का जेव्हा राग येतो तेव्हा भुवयाशा म्हणजे एकदम भुवयात आणून, तर ते त्या ठिकाणी क्रोध जो आहे भुवईतूनच उत्पन्न झालेला आहे. यानंतर सांगितले की ब्रह्मदेवाचा जो खालचा ओठ आहे त्यामधून लोभ उत्पन्न झाला, लालच नाही का, लोभ, कशाचाही लोभ. यानंतर सांगितले की ब्रह्मदेवाच्या मुखामधून वाणीची अधिष्ठात्री देवी माता सरस्वतीचा जन्म झाला. यानंतर ब्रह्मदेवाच्या लिंगामधून समुद्र उत्पन्न झाला. ब्रह्मदेवाच्या गुदद्वारापासून पापाला उत्पन्न करणारा पापाचा आश्रय नैऋत देव उत्पन्न झाला. अशा प्रकारे त्यानंतर आणखी एक दिव्य परमपुरुष उत्पन्न केले ब्रह्मदेवानं, ते म्हणजे स्वतःच्या सावलीमधून. ब्रह्मदेवाची जी सावली आहे म्हणजे छाया, ब्रह्मदेवाच्या छायेपासून कर्दमांना उत्पन्न केलं, कर्दम ऋषींना.
अशा प्रकारे या ठिकाणी ही सृष्टी संरचना चालू आहे. याच मध्ये ब्रह्मदेवाला इच्छा झाली की ब्रह्मदेवाची जी मुलगी आहे बघा, आतापर्यंत सगळे मुलं होते, एकच मुलगी उत्पन्न झाली, ती कोण? सरस्वती. तर ब्रह्मदेवाची जी पुत्री सरस्वती आहे ती अत्यंत सुंदर होती, फार सद्गुणी होती, फार सुकोमल होती, अत्यंत कमळाप्रमाणे तिचं दिव्य शरीर होतं. आणि एवढी सुकोमल शरीरवाली पुत्री पाहून ब्रह्मदेवाचंच मन मोहित होऊन झालं. मन मोहित झाल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं की सरस्वती सोबत आता विवाह करावा, परंतु मुलगी आहे ना, मग मुलीसोबत अशा प्रकारे गमन करणं ही काही चांगली गोष्ट नाही. आणि ही गोष्ट ब्रह्मदेवाचे मुलं जे आहेत मरीची आदी ऋषी, जे की आत्ताच उत्पन्न झाले होते, त्यांनी सर्वांनी पित्याला जाऊन सांगितलं की महाराज, सरस्वती ही तुमची पुत्री आहे आणि तुम्ही पिता आहात. आणि त्यामध्ये अशी गोष्ट आहे की ब्रह्मदेव जे आहेत हे चराचराचे स्वामी आहेत, कारण की त्यांनी स्वतः हे बनवलंय ना, या संपूर्ण सृष्टीला रचलंय त्यांनी. तर परम तेजस्वी परम पिता आहात तुम्ही, परम तपोमयी आहात, तुमची साक्षात मूर्ती जी आहे तेजोमयी आहे. आणि अशा तेजोमयी पुरुषांच्या हातून अशा प्रकारचं काम काही शोभत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हे काम करू नका. अनेक प्रकारे सर्व पुत्रांनी समजावून सांगितलं, सर्व ऋषींनी ब्रह्मदेवाला समजावून सांगितलं. असं सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की अरे, केवढी मोठी चूक होती ही, आणि अशा प्रकारे करायला नाही पाहिजे होतं. शिवाय ही गोष्ट माझीच मुलं मला येऊन सांगतात, म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे. म्हणजे बघा, परमात्म्याची ही लीला आहे मात्र. आणि ब्रह्मदेव एक तर संपूर्ण इंद्रियातीत आहे. ब्रह्मदेव कसे बनतात हे आपण पहिलं पाहिलं होतं. ब्रह्मा ही जी उपाधी आहे कुणाला मिळते? हे साक्षात ऋषीमुनी जे की जीवनमुक्त झालेले असतात त्यांना ही उपाधी मिळते. तर ब्रह्मदेवाच्या द्वारे घडलेलं हे जे काही कृत्य आहे ही परमात्म्याचीच इच्छा आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा सांगितलं, ब्रह्मदेव लज्जित झाले की अशा प्रकारे ही गोष्ट मनात यायला नाही पाहिजे होती. शिवाय ही माझ्या मुलांनीच मला सांगितली, त्याच्यामुळे आता मला जगण्याचा काहीच अधिकार नाही. त्यांनी तत्काळ हे शरीर जे घेतलं होतं ते सोडून दिलं, शरीराला त्याग केलं. शरीर त्याग केल्यानंतर त्यांचं जे शरीर होतं ते 10 दिशांनी उचलून नेलं. ज्याला जेवढं जमत होतं तेवढ्यांनी उचलून नेलं. शरीर नष्ट झाल्यानंतर आता सृष्टीमध्ये अंधार पसरला, सगळीकडे अंधकार. कारण की आता सध्या सृष्टीला रचणारे ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवापासून संपूर्ण सृष्टी निघते म्हटल्यानंतर या सृष्टीला उज्ज्वलता, या सृष्टीला उजेड प्रदान करण्याचं जे कार्य आहे ते ब्रह्मदेवच करतात. ब्रह्मदेव गेल्यानंतर सृष्टीमध्ये अंधकार पसरला. आणि हे जेव्हा ब्रह्मदेवाला कळालं की हे उचित नाही, म्हणून त्यांनी परत हे जे शरीर त्याग केलं होतं, ज्याच्यामध्ये पाप वृत्ती मनात आली म्हणून शरीरच त्याग करून दिलं बघा. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने परत आता सृष्टीला रचण्याकरता, सृष्टीला पूर्वस्थितीमध्ये आणण्याकरता परत दुसरं शरीर धारण केलं. दुसरं शरीर धारण केल्यानंतर एक दिवस ब्रह्मा असं सहज विचार करत बसले होते की पूर्वी जी सृष्टी मी रचना करत होतो त्या सृष्टीची रचना सुंदर प्रकारे चालू ठेवण्याकरता आणि सृष्टीला सुंदर अशी रचनाबद्ध युक्त करण्याकरता मला काय करावं लागेल बरं, अशा प्रकारची चिंता ब्रह्मदेव करत बसले होते, विचार करत होते. आणि तेवढ्यात काय झालं, त्या ठिकाणी सृष्टी जेव्हा विचार बघा, ब्रह्मदेवाचा संकल्प, विचार करणं म्हणजे काय आहे, संकल्प आहे. सहज कुठल्या गोष्टीचा विचार केला तर ते सहजपणे होऊन जातं. ही परमात्म्याचीच इच्छा आहे. परमात्म्याला बनवण्याकरता फार कष्ट घ्यावे लागत नाही, आटापिटा करावा लागत नाही, फक्त इच्छा करायची, सगळं काही होऊन जातं. असंच बघा, भगवंताचे जे भक्त आहेत ना त्यांना पण काही मिळवण्याकरता काहीही उद्योगधंदा करावा लागत नाही, फक्त इच्छा करायची, भेटून जातं. आणि त्यात हे संत महात्मे इच्छा पण करत नाही, इच्छातीत असतात. तरीही जर काही संकल्प करायचा असेल ना, मला हे पाहिजे, अशा प्रकारे सहज इच्छा जरी केली तरी परमात्मा ती इच्छा पूर्ण करून देतात. मग अशा प्रकारे परमात्म्याकडे, जर परमात्म्याच्या भक्तांकडे हे सामर्थ्य आहे तर परमात्म्याकडे तर केस काय सामर्थ्य, इच्छा अनुसार ते सगळं काही करतात. तीच इच्छाशक्ती ब्रह्मदेवाला प्रदान केली परमात्म्याने. जसं विचार करत होते ब्रह्मा की सृष्टी मी कशा प्रकारे रचायची, त्याचबरोबर ब्रह्मदेवाचे जे 4 तोंड आहेत ना, चतुर्बदन म्हणतात ना, चतुर्बदन ब्रह्मा, 4 तोंड आहेत ब्रह्मदेवाला. तर त्या 4ही तोंडामधून अगदी व्यवस्थित प्रकारे अत्यंत तत्काळ 4 वेदाची उत्पत्ती झाली. 4 वेद कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, साम आणि अथर्ववेद. अशा प्रकारचे हे 4 वेद क्रमशः 4ही मुखामधून उत्पन्न झाले.
4 वेद उत्पन्न झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी 4 वेदांचे जे उपवेद आहेत ते 4 उपवेद सुद्धा लगेचच उत्पन्न झाले. याच्यानंतर सांगितलंय की या 4 वेदांचे जे 4 ऋत्विज आहेत, 4 ऋत्विज असतात बघा, म्हणजे आचार्य असतात एका एका वेदाचे, तर ते आचार्य जे आहेत ना ते सुद्धा तत्काळ उत्पन्न झाले. उद्गाता, होता, अध्वर्यू आणि ब्रह्मा अशा प्रकारे क्रमशः हे 4 वेदांचे 4 आचार्य म्हणजे ऋत्विज आहेत त्यांची पण उत्पत्ती झाली. त्याच सोबत त्या ठिकाणी सांगितले की यज्ञाचे जे विस्तार आहे, कारण की वेद कशा करता आहेत, यज्ञार्थक आहेत, आणि हे जे 4 यज्ञाचे जे आचार्य आहेत त्यांना त्या ठिकाणी या यज्ञाचा विस्तार लगेचच ब्रह्माने प्रदान केला. 4 मुखामधून जसे 4 आचार्य उत्पन्न झाले त्याचबरोबर त्यांना 4ही जणांना वेदाचं जे ज्ञान आहे, ज्ञान कशाचं, यज्ञ कसा करायचा, कोणता यज्ञ करायचा, वैदिक यज्ञ किती, अशा प्रकारे कोणता यज्ञ याचं जे विभक्तीकरण आहे हे सगळं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मुखामधून उत्पन्न झालं. वेदाचा विस्तार झाला, यज्ञाचा विस्तार झाला. आणि याच्यानंतर सांगितलंय की त्या ठिकाणी धर्म जो आहे, धर्म आहे ना, धर्माचे 4 पाय आहेत. माहिती तुम्हाला ते 4 पाय? बघा आता ही गोष्ट सांगितलेली आहे ना, कधी सांगितली? पहिल्या स्कंधामध्ये आपण ही गोष्ट ऐकलेली आहे. कधी राजा परीक्षित जेव्हा त्या ठिकाणी गेला होता, पाहतोय एक काळा पुरुष गाईला आणि बैलाच्या जोड्याला झुकलेला आहे. बैलाचा एकच पाय आहे, 3 पाय नाही आहेत. मग बैल कोण आहे? हा धर्म आहे. तर त्या ठिकाणी धर्माचे जे आहेत ते 4 पाय आहेत. मग कोणते कोणते आहेत ते पाय? धर्माचे 4 पाय पटापट सांगा. आता काय करावं? हे धर्माचे 4 पाय आणि 38 चिन्ह सांगितले होते. हे साक्षात परमात्म्याचे चिन्ह आहेत. धर्माचे जे 4 पाय आहेत ते सत्य, विद्या, त्या ठिकाणी तप आणि काय आणखी? विद्या सगळ्यात पहिला आहे, सगळ्यात प्रथम पाय. कारण की 4 युग आहेत. 4 युगामध्ये जसं सत्ययुगामध्ये 4 पाय होते, त्यानंतर त्रेतयामध्ये 3 पाय राहिले असं पण सांगितलं नव्हतं. 4 पायचे 4च राहिले. फक्त जे 100% पाय असतो ना त्यातले त्रेतयामध्ये 25% पाय कमी झाला. त्यानंतर द्वापर आला, 50% पाय गेले. म्हणजे 4ही पायाचे त्या ठिकाणी 4ही जे पाय आहेत त्यापैकी अर्धा पाय प्रत्येकाचा गेला. अशा प्रकारे सांगितले विद्या, दान, तप आणि सत्य असे जे 4 पद आहेत त्या ठिकाणी धर्माचे, हे 4 पद ब्रह्मदेवाच्या मुखामधून उत्पन्न झालेले आहेत. अशा प्रकारे हे 4 पद उत्पन्न केले. यानंतर सांगितले की 4 आश्रम त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने बनवले. 4 आश्रम कोणते कोणते? पहिला गृहस्थ नाहीये, पहिला संन्यास तर शेवटचा. पहिला ब्रह्मचर्य, दुसरा वानप्रस्थ तर विवाहानंतर होईल ना. बघा म्हणजे एक लक्षात ठेवायचा, कितीतरी वेळा आपल्याकडून होऊन गेलंय. सगळ्यात पहिलं ब्रह्मचर्य. सगळ्यात पहिलं ब्रह्मचर्य म्हणजे अवस्थेनुसार आहे. बघा ना तुम्ही, ब्रह्मचर्य कधी पालन केलं जातं? लहानपणी. त्याच्यानंतर गृहस्थ जीवन, विवाह होतो ते गृहस्थ जीवन, वानप्रस्थ वनामध्ये जायचं आणि शेवटी संन्यास घ्यायचा. अशा प्रकारे हे 4 आश्रम जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या 4 मुखामधून प्रगट झाले. सगळे हसतात, काय माहिती काय झालं? काय हसत? तुम्ही सांगतात नाही, हे फार महत्वाचं आहे. उलट होतं त्याच्यामुळे. तर 4 मुखामधून 4 आश्रम त्या ठिकाणी उत्पन्न झाले. नुसतेच आश्रम उत्पन्न केलेले नाही, कारण की आश्रम आहे तर त्या आश्रमामध्ये प्रवृत्ती पाहिजे ना काहीतरी, नाहीतर नुसतंच आश्रम बनवून गेले. सगळ्यांच्या ठिकाणी हे आश्रम जे आहेत प्रत्येकाच्या जवळ वेगळी वेगळी वृत्ती आहे, म्हणून तर त्याला वेगळे वेगळे नाव आहे. नाहीतर एकाच नावाने चाललं असतं. परंतु प्रत्येकाजवळ प्रवृत्ती जी आहे, ती वृत्ती जी आहे त्याच्या अंतःकरणातली वेगळी वेगळी आहे. त्याच्यामुळे त्याचे नाव सुद्धा वेगळे आहेत. तर ब्रह्मचारी जे आहे ते 4 प्रकारचे, गृहस्थ 4 प्रकारचे, वानप्रस्थ 4 आणि संन्यास सुद्धा 4 प्रकारचा आहे. तर ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये ते ब्रह्मचर्य जे आहे त्याला 4 भागात विभक्त केलं. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे सावित्र. सावित्र म्हणजे ब्रह्मचर्य जे आहे उपनयन संस्काराच्या पूर्वी त्याला ब्रह्मचर्य मानलं जात नाही.
तर त्यामध्ये अगदी काहीच कळत नाही, एकदम काय म्हणतात त्याला अज्ञान, अल्प, त्या ठिकाणी बस खायचं प्यायचं उड्या मारायचं. पण ब्रह्मचारी जे आहे, उपनयन संस्कार झाल्यानंतर तर समावर्तन संस्कारापर्यंत याला अवस्थेला ब्रह्मचर्य म्हणतात. तर उपनयन संस्कार झाल्यानंतर, गायत्री दीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीचे जे 3 दिवस असतात, त्या 3 दिवसामध्ये अत्यंत नियमपूर्वक गायत्रीचं व्रत आचरण करून त्या ठिकाणी ब्रह्मचर्य जे पालन केलं जातं त्याला म्हणतात सावित्र ब्रह्मचर्य. सावित्र. याच्यानंतर दुसरं ब्रह्मचर्य जे आहे याचं नाव सांगितलंय की त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, प्राजापत्य ब्रह्मचर्य. म्हणजे हे 3 दिवस संपल्यानंतर तिथून पुढे 1 वर्ष धरायचं. ब्रह्मचारी अवस्थेतच उपनयन संस्कार झाल्यानंतर 3 दिवस जे आहेत त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत हे तुमचं प्राजापत्य ब्रह्मचर्य आहे. यानंतर सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही विद्या अध्ययन करत आहात ते ब्रह्मचर्य हे ब्राह्म ब्रह्मचर्य आहे. आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी विवाह करायचा नाही, त्या व्यक्तीला ब्रह्मचारीच राहायचं आयुष्यभर, तर त्यासाठी आयुष्यभर ब्रह्मचर्य जे पालन करणार आहे त्याला म्हणतात बृहत ब्रह्मचर्य. एक सावित्र, दुसरं प्राजापत्य, तिसरं ब्राह्म आणि चौथं बृहत ब्रह्मचर्य. अशा प्रकारे ब्रह्मचारीचे हे 4 अवस्था, ब्रह्मचारी जे आहेत ते 4 प्रकारचे असतात. मग तुम्ही म्हणणार की जे लोक आयुष्यभर अविवाहित राहतात ते काय, मग कसे ब्रह्मचर्य आहेत, तर ते बृहत ब्रह्मचर्य. नुसतं ब्रह्मचर्य मग तुम्ही अविवाहित राहायचं परंतु कुठलाच नियम पाळायचा नाही, ना तुम्ही गायत्री उपासना करायची, ना सत्संग भक्ती भजन पूजन करायचं, काही करायचं नाही, उगाच खायचं प्यायचं पडे राहो असं सगळं उद्योग जर केला तर मग त्या ब्रह्मचर्य म्हणताच येणार नाही. एक तर तुम्ही मग कुठल्या तरी आश्रमात उगाच बसताय म्हणून बसताय, परंतु खरोखर जर आपल्याला मनुष्य म्हणून जीवन जगायचं असेल तर वर्णाश्रम अनुकूल आपल्याला कर्म सुद्धा केले पाहिजे. मग अशा प्रकारे हे झालं ब्रह्मचर्य. याच्यानंतर गृहस्थ आहे बघा. गृहस्थ जीवन जे आहे ते कसं असतं ते सुद्धा 4 प्रकारचं आहे. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार सांगितलाय की वार्ता गृहस्थ जीवन जगायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल कधी ब्रह्मचारी अवस्थेतच की तुम्ही कशा प्रकारे कृषी आदी व्यवसाय करायचा आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक तुम्ही धन संचय करून, परिश्रमपूर्वक हा आवश्यक तेवढंच धन त्या ठिकाणी गोळा करून स्वतःचा जीवन निर्वाह करायचं आणि भगवत चिंतन करत राहायचं. हे आहे वार्ता गृहस्थ जीवन. यानंतर सांगितले की संचय गृहस्थ जीवन. संचय गृहस्थ जीवन म्हणजे त्या ठिकाणी सांगितले की तुम्ही कृषी आदी जे काही करताय तर त्याच्या माध्यमातून तुम्ही घरामध्ये धनधान्य आदी जे ठेवताय त्याचा संचय करा, परंतु आवश्यक तितकाच संचय करायचा, अनावश्यक संचय करून ठेवायचा नाही. कोणत्याही प्रकारे त्याला आपल्याला अधिक होईल आणि शेवटी फेकून द्यावं लागेल अशा प्रकारचा संचय करायचा नाही. अत्यंत लोभी वृत्तीला त्याग करायचा आहे. हे दुसरं गृहस्थ जीवन. म्हणजे संचय करा. पहिलं जे वार्ता काय होतं, अत्यंत म्हणते काय काय म्हणायचं त्याला, आज जेवढं लागते तेवढंच आणायचं, उद्याची चिंता करायची नाही. परंतु ज्याला उद्याची चिंता आहे त्याने फक्त उद्या परवाचीच करा, जास्त खूप पुढची चिंता करायचं काही कारण नाहीये. फार भलती चिंता करत बसले आणि मग मध्येच जर आपण गेलो निघून तर मग ती चिंता कोणाच्या कामाची आहे, नाही का? म्हणजे आपल्या तर नाहीच नाही कामाची, मग जे येणार आहेत त्यांच्या कामाची आहे का? काही उपयोग नाही आहे त्याचा. तुम्ही तुमचं बघा ना, पुढच्यांचं काही करायचंय, आपल्याला आपलं पडलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वतःच्या जीवनाच्या चिंताची, स्वतःची हिताची चिंता करणारा व्यक्ती अधिकाधिक लोभाने संग्रह वृत्ती करू नये. यानंतर म्हटले शालीन जीवन जगायचं. शालीन म्हणजे अयाचित, काही करायचं नाही, उद्योगधंदा काही नाही, अयाचित बस भजन करत राहायचं. कसं होतं, तुकाराम महाराज गृहस्थ जीवन जगत होते, त्यांचा विवाह झालेला होता, पुत्र आदी होते, गृहस्थ होते, परंतु कसे होते, अयाचित. त्यांनी कधी कोणाला मागितलं माय मला खायला देईन, मला अजिबात नाही. कोणते कष्ट उद्योग केले, फार कष्ट करून धनधान्य करून घर सजवून जे होतं ते सुद्धा वाटून दिलं. त्याच्यासोबत तुलना नाही करायची आपल्याला, परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे अयाचित, अयाचितपणे जे मिळेल, सहजपणे जे मिळेल ना त्यालाच ग्रहण करायचं. आणि असं तुम्ही म्हणाल कोण देणार आहे अयाचित, आम्ही जर काही केलंच नाही आम्हाला कोण देणार आहे? तुम्ही बसून बघा बरं, कोणी देतंय का नाही.
नाही तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा ना, कुठेतरी त्याग करून अत्यंत समर्पित होऊन भगवंताच्या चरणावर समर्पित होऊन एखाद दिवशी 2-4 दिवस म्हणजे नाटक नाही करायचं, समर्पित व्हायचं. नाटक केलं तर मग मात्र काहीच मिळणार नाही. नाटक केलं तर आणि खरोखर मनापासून समर्पण केलं तर परमात्म्याला आणखी एक काळजी, उपाशी मरू देणार नाही तो. कुठून तरी काहीतरी अयाचितपणे नक्की मिळेल. तर असं अयाचित जीवन जगणारे गृहस्थ आहेत जे की केवळ भगवत समर्पित असतात, त्याला सुद्धा गृहस्थ म्हटलेलं आहे. यानंतर आणखी सांगितले शालीन नावाचं गृहस्थ जीवन आहे. याच्यानंतर सांगितले शीलोंछ. शीलोंछ म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जसं अन्नधान्य आदी पेरतात वगैरे जे आहे ना, तर जे आवश्यक मात्र्यामध्ये घरी आणायचं आणि बाकी तिकडेच वाटून द्यायचं. आवश्यक जेवढं आहे तेवढं ठेवायचं, म्हणजे माप घ्यायचं की आपल्याला किती लागतंय तर तेवढंच घ्यायचं, बाकी दान करून द्यायचं. मग अशा प्रकारे अत्यंत शीलवान जीवन जगून निरंतर भगवत चिंतन करत राहायचं. जास्त वागवायचं नाही, कारण म्हणतात ना, तुम्हाला माहिती आहे ना ते पुढे पण येईल एक उदाहरण वानप्रस्थ जीवनामध्ये, तिथे सांगू. तर वानप्रस्थ पण 4 प्रकारचं असतं. तर त्यातलं पहिलं वैखानस. वैखानस नावाचं म्हणजे वानप्रस्थ जीवनात कुठले कष्ट करायचे नसतात माणसाने आणि जे अन्नधान्य पेरावं लागतं आणि पेरल्यानंतर ते उगवून मग ते खायला मिळतं, असं अन्नधान्य त्या व्यक्तीने खायचं नाही. कोणतं खायचं मग, म्हणजे बघा, पेरलेलं अन्न नाही खायचं, जे न पेरता आपोआप कुठं पण उगवून येतं ना आणि ते सहजपणे कुठेही उपलब्ध असतं. त्याला घेतल्यानंतर तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही, बोलणार नाही, ओरडणार नाही. असं अन्नधान्य कुठेही काही उगलेलं जर तुम्हाला मिळालं तर ते सहजपणे तुम्ही खाऊ शकता. हे वैखानस वानप्रस्थ जीवन आहे. बघा, म्हणजे तुम्हाला वानप्रस्थ जीवनात गहू, बाजरी, ज्वारी, अमुक तमुक खायचा काय म्हणतात आदेश नाहीये. काय खायचंय? जे अन्नधान्य बिना पेरता सहज उगतं, कुठेही उगतं ना असं काही. हा, म्हणजे भाजीपाला तुम्ही काही ग्रहण करा, त्याच्यामध्ये जे काही सहज येतं, तर अशा प्रकारचं अन्नधान्य खायचं आहे. यानंतर सांगितले की दुसरं जे वानप्रस्थ जीवन आहे ते आहे बालखिल्य. बालखिल्य म्हणजे याच्यामध्ये उदाहरण दिलंय की समजा ठीक आहे, ज्या माणसाला ते जमत नाही ना, कोणतं की म्हणजे बिना उगवलेलं, बिना पेरलेलं खायला जर त्याला नाही जमत तर पेरलेलं खा, पण किती खायचं. तर सांगितले की तुम्ही घरी आहात ना, तर नवीन अन्नधान्य भरण्यापूर्वी घरामध्ये जे जुनं अन्नधान्य आहे त्याला बाहेर काढायचं आणि बाहेर काढून काय करायचं? विकायचं नाही, दान करायचं. सगळीकडे वाटून द्यायचं, दान करून द्यायचं. नवीन अन्नधान्य येताना तुम्हाला दिसते ना आता घर भरणार आहे, त्याच्यामुळे पहिलं हे घर खाली करायचं. घरामध्ये जे जुनं आहे ना ते खाऊ, त्याला ठेवू आणि त्याला किंवा विकू, अमुक मग हे कार्य करायचं नाही. त्याला वानप्रस्थ जीवनामध्ये असं करण्याचा अधिकार नाही. कारण बघा, हे जे आहे ना, आपण ठेवून 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 एक दिवस ती वस्तू खराब होते किंवा दुसऱ्याच्या मालकीची होते, शेवटी आपल्याला कामा येत नाही. जसं ती मधमाशी माहिती तुम्हाला, आता सध्या फार मधमाशी फिरतात सगळीकडे. ती गांधी म्हणा, मधमाशी सगळीकडे फिरते आणि फिरून फिरून काय करते? एवढा 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 प्रत्येक फुलामधून मकरंद गोळा करते. त्या मकरंदाला ती पोटामध्ये घालते आणि परत बाहेर काढते, त्याचं मध तयार होतो आणि ती त्या मधाच्या छत्त्यामध्ये काय म्हणतात, पोळं जे असतं त्याच्यामध्ये त्याला भरून ठेवते. मधमाशी भरून ठेवते, भरत जाते भरत जाते भरत जाते आणि शेवटी असा कुणीतरी एक येतो, कुणीतरी पारधी येतो आणि त्या पूर्ण मधमाशीच्या घराला पूर्णतः नष्ट करून त्याचा मध काढून स्वतः घेऊन जातो. हा मध जिने जमवला त्या माशीला काय मिळालं? काहीच नाही. तसंच आपलं जीवन आहे मधमाशी सारखं. आपण काय करतो? जसं थोडं 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 गोळा करतो, ती पण थोडं, तिचा जीवच किती बरं. एवढं मोठं पोळं असतं, एवढं मोठ्या मधामध्ये एका पोळ्यामध्ये 1-2 किलो मध निघतो. एवढं कधी जमवलाय बरं तिने? किती वर्षापासून, किती कष्ट असतील त्याला, एवढासा जीव तिचा. मग त्या मधमाशीनं सगळ्यांनी मिळून केलं म्हणायला, पण तरी त्याला केवढे कष्ट लागले. ते छोट्या छोट्या फुलामधून मकरंद गोळा करून आणायचा आणि त्याच्यामध्ये ठेवायचा, किती मोठे कष्ट आहेत. एवढ्या सगळ्या कष्टाला शेवटी तिला काय? जीवाशी गेली ना. अशा प्रकारे घरे नाही राहिलं शेवटी ती पण निघून गेली, मरून गेली. तशी आपली स्थिती आहे. आपण काय करतो? थोडं 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 गोळा करतो आणि एखादं मोठं पोळं भरून ठेवतो. पूर्वीचे लोक तर जमिनीत गाडून ठेवायचे. आताचे काय करताय? जमिनीत गाडत नाही, बँकेत गाडतात.
तिथे नेऊन ठेवताय, तिथे पण गाडायचंच काम आहे. बरं ठीक आहे, त्याचं रेकॉर्ड असतं म्हणून ते दुसऱ्यांना सहज भेटतं. पूर्वीच्या काळाचं धन ते स्वप्नात वगैरे सापडतं लोकांना, नाही तर सहज मिळत नव्हतं. आजकाल ते बँकेतलं वारसकडे आपोआप निघून जातं, तरीही कोणाच्या मालकीचं येते? हा, म्हणजे आपलं नाही, काहीच नाही. म्हणजे जे काही आहे ना उगाच दुसऱ्याचं होतंय. म्हणजे जे आवश्यक आहे तितकं गोळा करायचं, नाही तर उगाच पसारा एवढा सगळा करून ठेवलेला तो शेवटी आपण जीवाशी जातो आणि जे कुणाचं तरी होऊन जाते. अशा प्रकारे हे जे आहे करायचं नाही. वानप्रस्थ जीवनासाठी तो फार मोठा संदेश आहे हा. गृहस्थ जीवनात काळजी असते माणसाला, पोरं लहान लहान आहेत, मोठे होतील, त्यांचं कसं होईल म्हणून चला ठेवा, जपून ठेवा, असं करा. पण वानप्रस्थ जीवनामध्ये आल्यानंतर मग मात्र ह्याची काळजी नाही करायला पाहिजे. एक तर सगळं काही तुम्ही मुलांकडे देऊन टाका, एक तर फार उत्तम ते. आणि जर तुम्हाला त्यांच्यावर भरोसा नाही, त्यांच्याकडे दिलं तर आपल्याला याची पंचायत. त्याच्यामुळे ठेवा, परंतु किती ठेवायचं? जेवढं आवश्यक आहे तेवढंच ठेवायचं, अनावश्यक संग्रह करायचा नाही. यानंतर सांगितले, हे झालं दुसरं वानप्रस्थ. तिसरं जे वानप्रस्थ आहे त्याला औदुंबर म्हटलेलं आहे. औदुंबर म्हणजे आणखी बघा पुढची स्थिती आहे. औदुंबर स्थितीमध्ये काय म्हटले की तुम्ही झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात पहिलं तोंड ज्या दिशेला होतं त्याच दिशेला जर तुम्हाला कुठे काही अन्नधान्य सापडलं, चालता चालता फळ जे काही सापडलं तेवढंच खायचं, दुसरीकडे पाहायचंच नाही, दुसऱ्या दिशेला पाहायचंच नाही. मग हे तर आणखी पुढची स्थिती आहे, हे औदुंबर वानप्रस्थ. त्यानंतर म्हटले फेनप वानप्रस्थ. यानंतर म्हटले की तुम्ही भ्रमण करा, वनामध्ये भ्रमण करा. भ्रमण करता करता एखाद्या झाडाखाली जर आपोआप एखादं फळ गळून पडलेलं असेल तर ते उचलून खायचं. झाडावरती चढून दगड मारून किंवा तोडून हाताने ते फळ खायचं नाही, आपोआप पडलं पाहिजे. आंबा फार गोड आहे, छान आहे, सगळं व्यवस्थित दिसते ते झाडावरती, परंतु ते जे फळ आहे ते झाडावरचं तसं तोडून खायचं नाहीये. खाली पडलं तरच घ्यायचं आणि खायचं, नाही पडलेलं असेल तर उपाशी राहायचं. म्हणजे जे काही फळ फक्त नाही, त्याच्यामध्ये पान आदी आदी जे काही आहे झाडाचं पडलेलं खायचं आहे. अशा प्रकारे हे असे 4 वानप्रस्थ जीवन आहेत. आता ह्याच्यामध्ये आता पुढचा जो आश्रम आहे संन्यास, आता अत्यंत उच्चतम काय म्हणतात योग्यतेचा आहे, उच्च कोटीचा आहे. संन्यास जो आहे तो 4 प्रकारचा. सगळ्यात पहिला संन्यास म्हणजे कुटीचक. कुटीचक संन्यास जो आहे त्याच्यामध्ये सांगितले की संन्यासीने कुठेतरी कुटी बनवून राहायचं. म्हणजे कुटी एखाद्या ठिकाणी स्थायी रूपाने राहू शकतात. संन्यास जीवन तर परिव्राजकच आहे, कारण की परिव्राजक जीवनाचं काय कारण आहे बघा. एकदा सांगितलं होतं की परिव्राजक का असतात संन्यासी लोक, कारण की एखाद्या ठिकाणी जर 10-15 मिनिटापेक्षा जास्त वेळ राहिलं तर त्या जागेशी मोह व्हायला लागतो. जिथे 15-20 मिनिटापेक्षा जास्त वेळ राहिलं, कारण बघा आपण आपली ती स्थिती एखाद्या बाकड्यावर, एखाद्या बसच्या किंवा ट्रेनच्या जरी बाकड्यावर बसलं ना, एखाद दिवस झोपलो काढलं तर निघताना माणूस त्या बाकड्याकडे 4 वेळा पाहतो, कारण की याच्यावर मी राहिलोय ना रात्रभर, मोह झाला होता थोडा वेळ का होईना. किंवा जर समजा कोणीतरी दुसरं चाललं आपल्या सीटवर बसला, आपण काय म्हणू, माझी जागा, मोह झाला की नाही. म्हणजे कुठे आपण अगदी अस्थायी जरी एखाद्या ठिकाणी राहिलो तरीही त्या ठिकाणी मोह उत्पन्न होतो, आणि हा मोह संन्यासी जीवनाकरता चांगला नाही. म्हणून संन्यासी लोक सहज भ्रमणच करत राहतात. परंतु आता कलियुगाची स्थिती अशी आहे की भ्रमण करणं अत्यंत वाईट स्थिती आहे, कारण की एकतर कुठे भिक्षा मिळणार नाही तुम्हाला, कुठे बसायला नीटनेटकी जागा मिळणार नाही, कुठे शांती नाही. तुम्ही म्हणाल तीर्थाला जा, और तीर्थाला तर नकोच आहे, कारण की इथे जर तुम्ही मस्त एखाद्या डोंगरात वगैरे तर बरं आहे. तीर्थाला जर गेले तर तिथे असे कित्येक लोक जमा झालेले आहेत. पूर्वीच्या काळी दळणवळणाची जी सुविधा होती ती फार कमी होती, त्याच्यामुळे तीर्थामध्ये लोकांची गर्दी पण कमी होती. म्हणजे जे लोक पायी जात होते किंवा फार ज्यांच्याकडे काहीतरी सुविधा उपलब्ध होती असेच लोक फक्त तीर्थयात्रेला जात होते. तेही फार लांबून कुणी येत नव्हतं तीर्थाला, जवळचे यायचे. आणि आता कसं झालंय, पूर्ण पृथ्वीवरचे लोक तीर्थाला यायला लागले, कारण सुविधाच झाल्या. तुम्ही बसा ट्रेनमध्ये, किती लांबचं अंतर, 1-2 दिवस फार तर लागते तुम्ही पोहोचा. विमानात बसले तुम्ही थोड्या वेळात पोहोचताय. म्हणजे ही तीर्थयात्रा जी आहे एकदम सोयीस्कर झाली, त्याच्यामुळे गर्दीच गर्दी. तीर्थयात्रेमध्ये गर्दीमुळे अस्वच्छता, दुर्गंधता, अपावित्र्य अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत वाढल्या. त्याच्यामुळे तिथे भजन होणं फार कठीण आहे.
होतच नाही असं नाहीये, परंतु जे होते ते पण फार दुःखात कठीणतेनं होते, कसं बसं होते. मग अशा प्रकारे कुटीचक ही व्यवस्था जी आहे याला अनुसरून, या नियमाला पाहून पण केली असेल. एखाद्या ठिकाणी तुम्ही कुटी बनवा आणि त्या ठिकाणी राहा आणि आपली साधना, आपलं भजन, आपलं पूजन करत राहा. त्या कुटीमध्ये सुद्धा अनावश्यक वस्तूंचा संग्रह करून उगाचच पसारा करायचा नाही, प्रपंच वाढवायचा नाही. नाहीतर एक गोष्ट सांगतात ना, बऱ्याचदा ऐकली होती, तुम्ही पण ऐकली असेल. एक महात्मा होते, ते फक्त लंगोटी घालायचे, कौपीन म्हणतात ना, कौपीनवंत खरं भाग्यवंत. तर असे संत महात्मा कौपीनवर राहत होते आणि त्यांच्याकडे 3-4 अशा कौपीन होत्या. कुटीमध्ये राहायचे आणि एक कौपीन धुतली की ती वाळत घालायचे, दुसरी घालायचे. तर बाकी शरीर पूर्ण निर्वस्त्र असायचं, फक्त कौपीन घालायचे. तर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की एक उंदीर येतो आणि त्या कौपीनला कुरतडून त्याला खराब करतो. आता एकानंतर एक किती कौपीन आणायच्या माणसाने, नाही का? शेवटी फार अवघड गोष्ट आहे, किती वस्त्र फाडायचे. तेव्हा मग त्यांना एकाने सांगितलं की महाराज तुम्ही मांजर पाळा. काय करा? पण ठीक आहे, काय करेल मांजर? उंदीर खाऊन घेईल किंवा मांजरीच्या आवाजाने उंदीर घाबरून पडून जाईल, त्याच्यामुळे तुम्ही मांजर आणा. आली मांजर, म्हणजे मांजर फार म्याव म्याव करते, तिला दुधाची व्यवस्था करावी लागेल. दूध आणलं, दुधा करता म्हणजे गाईच एक पाळून टाका तुम्ही, गाय पाळून. आणि मग गाईचा चारा पाणी शेण वगैरे जे काही आहे ते सगळं करण्याकरता एखादी कुणीतरी महिला ठेवली, म्हणजे महिला ठेवली, आता व्यवस्था ती करेल. कालांतराने त्या ठिकाणी असा प्रपंच विस्तार झाला. 2-4 बालगोपाळ पण त्या प्रांगणामध्ये खेळायला लागले. अशा प्रकारे प्रपंच विस्तार होऊन गेला. मग असा प्रपंच पण काही कामाचा नाही. जी संसार आहे ना त्याला परिपूर्ण ओळखूनच, त्याच्यामध्ये राहूनच त्याच्यापासून अलिप्त राहायचे. पद्मपत्रमिवांभसा, म्हणजे ते सगळं दिसते आपल्याला डोळ्यांनी की सगळं काही आहे परंतु काहीही नाही. जसं चिखलात कमळ आहे परंतु कमळाला आणि चिखलाला काही स्पर्श नाहीये. दूर दूरपर्यंत तुम्ही फक्त पहा, ते जे चिखलामध्ये कमळाचे जे पानं असतात, पाण्यामध्ये चिखलामध्ये त्याचा स्पर्श एकमेकांना होत नाही. अशा प्रकारे असं निर्लिप्त जीवन त्या ठिकाणी साधूने जगावं. मग कुटीचक आवश्यक तेवढी सामग्री जमवायची, अनावश्यक गोष्टीचा पसारा ठेवायचा नाही. नाहीतर काय होतं, अनावश्यक पडलेली वस्तू पडून 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 शेवटी आपल्याच गळ्यामधला भार बनते. मग अशा प्रकारे होऊ नये म्हणून कुटीचक जीवन. यानंतर म्हटले बहुदक जीवन. यामध्ये कर्माला गौण मानलेलं आहे. कर्म करणं, कर्म म्हणजे शरीराद्वारे जे काही कर्म होतात त्या सगळ्याला जे काही गौण मानले. मनाद्वारे पण कर्म होतात त्यालाही गौण मानले. तर त्या ठिकाणी आत्मचिंतन म्हणजे ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाला मनोमन निरंतर चिंतन करत राहायचं, आत्मस्वरूपाच्या अनुभूतीवर स्थिर राहायचं. अशा प्रकारे हे जे आहे त्याला म्हणतात. त्या ठिकाणी दुसरा हा संन्यास, त्याचं नाव आहे बहुदक. बहुदक मध्ये बाकी क्रियाकर्मांचं कमी असतं, आत्मचिंतन शास्त्रचिंतन याच्यावर जास्त निर्भरता असते. यानंतर सांगितले की हंस जो संन्यास आहे, तिसरा संन्यास आहे, त्याचं नाव हंस. हंस म्हणजे केवळ ज्ञान अर्जन करायचं. त्या ठिकाणी ज्ञानाचे अभ्यासू संन्यासी, केवळ ज्ञान चिंतन करायचं, निरंतर अभ्यास करत राहायचा, शास्त्र चिंतन करत राहायचं, शास्त्रविषयकच त्या ठिकाणी बोलायचं. जर काही बोलायचं असेल तर शास्त्रच बोलायचं, काही ऐकायचं असेल तर शास्त्रच ऐकायचं. दुसरं काहीही त्यांच्याकडे चालत नाही. शास्त्राला सोडून ना ते काही बोलतात ना काही ऐकतात. अशा प्रकारे ज्ञान अभ्यासक जे संन्यासी आहेत त्यांना हंस संन्यासी असं म्हणतात. आणि याच प्रक्रियेला हळूहळू अनुभवामध्ये उतरवण्याची ही जी स्थिती आहे ही जेव्हा परिपूर्ण होते त्याला म्हणतात परमहंस संन्यास. म्हणजे आता तुम्ही ज्ञान अध्ययन करताय, चिंतन करताय, परंतु ते ज्ञान जे आहे ते चिंतन करून 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 जेव्हा परिपूर्ण होतं, अनुभवाला येतं, त्याला म्हणतात परमहंस संन्यास. परमहंसामध्ये त्या ठिकाणी केवळ वैराग्य, ज्ञान आणि भक्ती याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही शिल्लक नसतं. सगळ्याच्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या परमात्म्यामध्ये विलीन झालेल्या असतात. त्या वृत्तीमध्ये कोणतीही प्रवृत्ती उरलेली नसते, काहीही कर्म करण्याचं शिल्लक राहिलेलं नसतं. अर्थात ते जे संत महापुरुष आहेत ते जीवनमुक्त असतात. जे ज्ञान त्यांनी शिकलं त्या ज्ञानावर त्या ठिकाणी काय झाले, आरूढ झाले आणि आज त्या ज्ञानानेच ते जीवनमुक्त झालेले आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे बघा हे पायरी आहे बरं काय. चारही संन्यास म्हणजे काय, एकच व्यक्ती या चारही अवस्थेत असू शकत नाही. एका व्यक्तीची कुठली तरी एक अवस्था असते. सगळ्यात पहिले म्हणजे कुटीमध्ये राहून कर्म करतोय,
उपासना करून त्या ठिकाणी ज्ञान अर्जन करून करून काय करतोय, आत्मस्वरूपाच्या स्थितीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर जे आहे बहुधक संन्यास, कर्मावर आता त्याचा फार कमी जोर आहे, कारण की कर्म करून करून अंतःकरण चित्त शुद्ध होत आलेलं आहे, जवळपास अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे आता ज्ञानाचं अर्जन करण्याकरता इच्छा जागृत झालेली आहे, ज्ञानाकडे आता कल वळलेला आहे, ही त्याची दुसरी अवस्था आहे, म्हणजे पायरी आहे. आणि त्यानंतर आता संपूर्णतः जीवनामध्ये ज्ञानच अर्जन करते, बाकी कर्म आदी उपासना त्याच्यासाठी उरलेल्या नाही, केवळ ज्ञान चिंतनही चालू आहे. आणि आता चौथीची अवस्था आहे, त्यामध्ये ज्ञान अर्जन करून 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 काय झाले, परिपूर्णता झाली आहे, परिपक्वता आली आहे. आणि तोच जीवन संन्यास परमहंस जीवन आहे, जे की जीवनमुक्त स्थिती आहे. जीवनमुक्त स्थितीमध्ये परत येणं आणि जाणं नाही, जीवनमुक्त आहे. मग बघा, हे चारही वर्णाश्रम धर्म जे बनवलेले आहेत ना ब्रह्मदेवाद्वारे, ब्रह्मदेवाच्या मुखामधून आले ते चारही आश्रम, तर ही सगळी एक एक पायरी आहे. प्रत्येक सगळ्या आश्रमामध्ये सगळ्या प्रकारच्या वृत्तीमध्ये एकच माणूस एकाच वेळी असू शकत नाही, ही त्याची पायरी आहे, ही त्याची स्थिती आहे. हळूहळू करून सुधारणा होत जाते. ब्रह्मचारी अवस्था जर तुम्ही व्यवस्थित पालन केली, गृहस्थ जीवन आनंदात जाईल. गृहस्थ जीवन जर व्यवस्थित पालन केलं, वानप्रस्थ जीवन आनंदात असेल. आणि वानप्रस्थ जीवनाचे जर नियम पालन केले, तर संन्यास जीवन हसत हसत तुम्ही स्वीकार करून मोक्षापर्यंतची साधनं मिळवू शकाल. शेवटी जीवन मुक्त स्थिती होऊन शरीराला त्याग कराल. ही एक एक पायरी आहे. आणि जर एखाद्याला तत्काळ वैराग्य उत्पन्न झालेलं आहे, ब्रह्मचर्य अवस्थेनंतर सरळ समावर्तन संस्कार करून गृहस्थ आणि वानप्रस्थ या दोन्हीही आश्रमाला स्किप करून, म्हणजे सोडून काय करायचे, सरळ संन्यास जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. तर अशा प्रकारे सुद्धा जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. ही आहे ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या रचनेची एक फार उत्तम उच्चतर अशा प्रकारची ही व्यवस्था. म्हणजे बघा, व्यवस्था बनवून दिली, माणसाला नुसतं बनवलं नाही, मनुष्य बनवून मोकळे झाले नाही, त्यांनी व्यवस्था बनवली आहे की तुम्ही सुख कसं मिळवायचं, आनंद मोक्ष कसा मिळवायचा, तर ही त्याची ही क्रमबद्ध अशी पायरी आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने 4 आश्रम बनवले. त्यानंतर 4 विद्या बनवल्या. ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये ओंकार प्रकट झाला. ओम जो आहे प्रथम वाणी आहे. ओंकारश्चात शब्दश्चत्वा वेतो ब्रह्मणपुरा कंठभित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. म्हटले की या संपूर्ण सृष्टीला रचलं त्यावेळी बघा, शब्द पण निर्माण झाले ना ब्रह्मदेवानेच. आपण जी वाणी बोलतोय ही सुद्धा ब्रह्मदेवाने उत्पन्न केली, जे शब्द बोलतोय ही पण ब्रह्मदेवाने उत्पन्न केली. पण याला उत्पन्न करण्यापूर्वी त्या ठिकाणी सगळ्यात पहिली वाणी जी होती, सगळ्यात पहिलं अक्षर सृष्टीमध्ये जे उत्पन्न झालं ते म्हणजे ओम आहे. सगळ्यात पहिलं अक्षर ओम, आणि दुसरं अथ. ओम आणि अथ या दोन्हीला उत्पन्न केलं. यानंतर 7 छंद आहेत, गायत्री, त्रिष्टुप, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती आदी जे 7 छंद आहेत यांना उत्पन्न केलं. यानंतर वर्णमाला उत्पन्न केली. वर्णमाला म्हणजे एकदा आपण याच्यावर वर्णन केलंय बरं का. वर्णमालेमध्ये स्वर वर्ण आहेत, व्यंजन वर्ण आहेत. तर स्वरामध्ये अ, आ, इ, ई वगैरे येतात, आणि व्यंजनामध्ये क पासून तर म पर्यंत हे स्पर्श, त्यानंतर य, र, ल, व अंतस्थ, स, श, श, ह हे उष्म, ह, क्षज्ञ आदी जे काही वर्ण आहेत या सर्वाला ब्रह्मदेवाने उत्पन्न केलं वाणीद्वारे. म्हणजे यालाही बघा व्यवस्था बनवली आहे ना. ही व्यवस्था कोणासाठी आहे? माणसासाठी बरं का. जनावर बोलत नाहीत, वर्णमाला त्यांच्याकरता नाहीये, ही वर्णमाला आपल्या सर्वांकरता आहे. जे म्हणजे 4 विद्या, 4 आश्रम हे सगळं कोणासाठी आहे? आपल्या सर्वांकरता आहे. त्यानंतर त्या ठिकाणी 7 स्वर बनवले. संगीतमध्ये जे गातात ना, सा रे ग म प ध नि, सा रे ग म प ध नि पर्यंत हे 7 स्वर आहेत. मोजून बघा, सा रे ग म प ध नि, नि. मग अशा प्रकारे जे 7 स्वर आहेत यांना उत्पन्न केलं. यानंतर आता ब्रह्मदेव जे आहेत त्यांनी पुढे आता विचार केला की आता बरं काय उत्पन्न करायचं शिल्लक आहे, बघू काय नेमकं आहे, उरलंय काय बनवायचं. तेव्हा ब्रह्मदेव ज्या सहजपणे विचार करत करत बसले होते, तेव्हा त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. मधूनच 2 भाग झाले, एक डावीकडचा एक उजवीकडचा. अशा प्रकारे त्यांचं नाव जे होतं, ब्रह्मदेवाचं जे नाव आहे ते नाव आहे क. क म्हणजे ब्रह्मा, आणि त्या ब्रह्मापासून आपल्या सर्वांचं हे शरीर बनलेलं आहे, म्हणून या शरीराला एक नाव दिलं जातं. काय? काय. नाव काय आहे?
काय. काय आपण म्हणतो ना काया, ही काया, त्यालाच काय म्हटले. तर ही जी काय आहे हे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले, कारण ब्रह्मदेवाचं नाव आहे क, क पासून उत्पन्न झालं म्हणून त्याला म्हणतात काय. काय काय काय. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवापासून हे उत्पन्न झालं. आणि हे जे दोन भाग झाले होते ब्रह्मदेवाचे, त्यामधून उजवा आणि डावा अशा प्रकारे हे दोन शरीरामधून एक स्त्री आणि पुरुष उत्पन्न झाले. आणि त्या स्त्री आणि पुरुषाचं नाव होतं मनु. हे नाव पुरुषाचं आहे, शतरूपा हे स्त्रीचं नाव आहे. मनु आणि शतरूपा असं या सृष्टीतलं सगळ्यात पहिली दंपती उत्पन्न झाले. आणि यांना त्या ठिकाणी मग दंपती उत्पन्न करून त्यांचा आता हा सगळा पुढे विस्तार सुरू आहे. तर या दंपतीनं त्या ठिकाणी सगळ्यात पहिली जी त्या ठिकाणी मिथुन क्रिया आहे इथून सुरुवात झाली. आणि या मिथुन क्रियेतून सगळ्यात पहिले 5 त्यांचे संतान उत्पन्न झाले. 5 संतानामध्ये सगळ्यात मोठा जो आहे त्यांचं नाव आहे प्रियव्रत, दुसरा जो आहे उत्तानपाद. हे 2 मुलं. 3 मुली ज्या आहेत त्यांचे नाव आहेत आकुती, देवहूती आणि प्रसूती. म्हणजे हे 5 त्यांचे संतान आहेत. उत्तानपाद, प्रियव्रत, आकुती, देवहूती आणि प्रसूती. अशा प्रकारे मनु महाराजांचे हे 5 संतान आहेत. आणि मनु जे आहेत ना यांच्यापासून संपूर्ण मानवाची उत्पत्ती झालेली आहे. मनूंपासून उत्पत्ती झाली म्हणून यांचं नाव मानव. मनु मधून आले म्हणून मानव. अशा प्रकारे यांचा आता या ठिकाणी सृष्टीचा विस्तार आहे. त्यापैकी आता ही गोष्ट कोण कोणाला सांगते हे तर लक्षात येते ना. कोण? मैत्रेय ऋषींच्याकडे गेले होते. कोण? विदुर महाराज. तर विदुर महाराजांच्या प्रश्नाची उत्तर मैत्रेय ऋषी देतात. आणि मैत्रेय ऋषींनी आता इथे असं असं हे सगळं सांगितलं. याच मध्ये मैत्रेय ऋषी सांगतात की महाराज त्या ठिकाणी या महाराजांच्या 3 मुली जे होत्या तिघींचे लग्न झाले. कोणासोबत? तर म्हणतात आकुतीचा विवाह केला रुची प्रजापती सोबत. त्यानंतर देवहूतीचा विवाह केला महर्षी कर्दम. कर्दमजी की आता ब्रह्माचे मानस पुत्र होते ना त्यांच्यासोबत, सावलीपासून उत्पन्न झालेले. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी देवहूती मातेचा विवाह झाला. कुठे? कर्दम ऋषींच्या सोबत. आणि शेवटची उरली कोण? प्रसूती. प्रसूतीचा विवाह झाला प्रजापती दक्ष याच्यासोबत. अशा प्रकारे या तिघींचा आणि हे 2 मुलं जे होते यांचा अशा प्रकारे संपूर्ण चराचरात यांचा सगळा विस्तार पाहायला आता मिळेल. अशा प्रकारे हा अध्याय जो आहे या ठिकाणी संपला. हा अध्याय जो आहे हा 12वा आहे. पुढे 13व्या अध्यायामध्ये आता पुढची जी कथा आहे भगवान वराह अवतार घेतात परमात्मा. तर त्या वराह अवताराची अत्यंत सुंदर दिव्य अशी कथा आहे. ती कथा ऐकण्याकरता उद्या सर्वांनी उपस्थित राहा. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य